नमस्कार, मी रमाकांत हसगुडे. सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष मध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे धाराशिव तालुक्यातील तुगाव गावच्या ग्रामपंचायती. साधारण 4.5 वर्षापूर्वी तुगाव गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती आणि सरपंच पद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्यामुळं त्यावेळी रेखा आगतराव भुतेकर या सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या. काही दिवसानंतर विरोधी सदस्यांनी सरपंच रेखा आगतराव भुतेकर यांच्या जात प्रमाणपत्रावरच आक्षेप घेतल्याने हे प्रकरण हायकोर्टापर्यंत गेले. शेवटी हायकोर्टाने विरोधी पक्षासारखा निकाल दिला आणि मनीषा मनोज मंडलिक यांचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला. सरपंचपदी निवड झाली. त्यावेळी काल त्यांची भाजपा तालुका अध्यक्ष अनिल भुतेकर यांनी त्यांचा सत्कार केला, स्वागत केलं आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पाहूया भाजपा तालुका अध्यक्ष अनिल भुतेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी दिलेली प्रतिक्रिया. अशा नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच दिवसापासून अगदी सरपंचाची पूर्व निवड झाल्यापासून गावाला पूर्ण उत्सुकता होती की जो सरपंच त्या ज्या समाजासाठी आरक्षण दिलेलं होतं ओबीसी समाजासाठी, या महिलेसाठी, त्या समाजाच्या प्रतिनिधित्व निवडून आलेल्या महिलेला मिळायच्या ऐवजी एक दुसऱ्याच महिलेनं, मराठा समाजाच्या असलेल्या महिलेनंच त्या ठिकाणी आपण ओबीसीचा आहे असं जात प्रमाणपत्र खोटं काढून त्या ठिकाणी सरपंच झाल्या. त्यामुळे पूर्ण गावामध्ये खूप निराशा होती, त्या समाजामध्ये सुद्धा खूप निराशा होती. परंतु आम्ही सातत्याने त्याचा न्यायालयीन लढा ताकदीने दिला. त्यामुळे जसं म्हणतात की सत्यमेव जयते किंवा भगवान के घर में देर है मगर अंधेर नाही, त्या उक्तीप्रमाणे सर्व गावकऱ्यांच्या इच्छेनुसार या ठिकाणी या प्रयत्नाला यश आलं आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी आमच्या याचिकेला, जे आपण सरपंचाच्या याचिकेला आव्हान दिलं होतं, ज्या सरपंचाची जात पडताळणी समितीनं या ठिकाणी जात प्रमाणपत्र अवैध ठरलं होतं, त्या सरपंचाचं त्या ठिकाणी पद रिक्त करून आपण ज्या समाजाला प्रतिनिधित्व मिळणं आवश्यक होतं त्या समाजासाठी निवडीचा मार्ग या ठिकाणी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी मोकळा करून दिल्यामुळे खरोखरच गावामध्ये एक आनंदमय वातावरण आहे. आणि त्या उत्साहामध्ये आज सगळ्यांनी मिळून या ठिकाणी शासकीय प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तुगाव ग्रामपंचायत मध्ये या ठिकाणी आरक्षण महिलेची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्या निवडीसाठी सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा खरोखर मनापासून या ठिकाणी आभार मानतो. कारण सत्याच्या पाठीमागे उभा राहणारी जनता पाहिजे, कारण सत्यच दीर्घकाळ टिकत असतं, असत्य किंवा खोटं कधीही टिकत नसतं. हे जनतेला या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून पूर्ण जनतेला समजलेलं आहे. त्यामुळं जे तुगावची सुज्ञ जनता या निर्णयाकडे फार आतुरतेनं वाट पाहत होती आणि त्याच निर्णयाचा आनंद आज समस्त तुगावकरांना झालेला आहे. परंतु गेले 4 वर्ष या ठिकाणी 4.5 वर्ष हा कालावधी या निर्णयासाठी जरी गेला असला, या समाजाचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या या नवीन सरपंचाला जरी 6 महिने मिळत असले तरी सुद्धा या समाधान यामध्ये आहे की सत्य बाहेर आलं आणि ज्या समाजाला आरक्षण दिलं होतं त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा महिला या ठिकाणी सरपंच म्हणून निवड झाली. खरोखर याचा त्या समाजाला आणि पूर्ण गावकऱ्यांना फार मोठा आनंद आहे. त्यामुळं आज सर्वत्र जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आहे आणि पूर्ण या ठिकाणी भाजपची ही महिला असणारी त्या ठिकाणी आज पूर्ण सत्ता भाजपची या ग्रामपंचायतीवर या निमित्ताने आलेली आहे. परंतु आव्हानं खूप आहेत. गेल्या 4.5 वर्षामध्ये फार विकास व्हायला पाहिजे होता, पण विकास होऊ शकला नाही आणि तो विकास भरून काढण्यासाठी आपल्याकडे फार कमी कालावधी आहे. त्यामुळं कमी कालावधीमध्ये सुद्धा आम्ही सर्वजण एकजुटीनं काही प्रमाणात विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होऊ आणि जनतेची सेवा करण्यासाठी पुढील 6 महिने कुठेही आम्ही कमी पडणार नाहीत. कोणाला हे द्यावा किंवा कमी जास्त किंवा ह्या पार्टीचा त्या पार्टीचा न समजता सर्वांना आपल्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत घेऊन सर्वांचा विकास, सर्वांची प्रगती आणि गावचा विकास करण्यासाठी माननीय राणादादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी उपलब्ध करून, सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून गावचा प्रगती आणि या ठिकाणी प्रगती साधण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. या ठिकाणी अशा प्रकारचं आश्वासन मी देतो आणि खरोखरच या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि सत्य हे सत्यच असतं, हे कधी ना कधी महाराष्ट्रात राहत नाही, हे या ठिकाणी सर्वांना समजलं. त्यामुळं खरोखरच तुगावमध्ये आनंद आहे. याचा मला सगळ्यांना सगळीकडे पाहून खूप आनंद होतो
आणि खरंच या ठिकाणी या निमित्ताने सांगतो की आपण येणारे 6 महिने जरी असतील तर आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सर्वांना सोबत घेऊन आपण या ठिकाणी विकास साधण्याचा निश्चितच प्रयत्न करू. राहिलेला आपला जो कोटा आहे विकासाचा तो भरून काढण्याचा या ठिकाणी पूर्ण आपण करू. धन्यवाद. काय सांगता येईल, कोणत्या समस्या आहेत समोर, कोणत्या काय गावातल्या कोणत्या समस्या खूप आहेत, कारण वाढती लोकसंख्या आणि वाढत्या अपेक्षा याचा विचार करता आपण खरोखर प्रत्येक वर्षी विकास झाला पाहिजे. सरपंचाचं कर्तव्यच आहे की आपण आपल्या गावामध्ये आपण सरपंच नियुक्त झाल्यापासून प्रत्येक दिवस या गावाच्या विकासासाठी आणि गावातील अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण निश्चितपणे राबवला पाहिजे आणि त्या दृष्टीनेच आपण काम करणार आहेत. गेल्या 4.5 वर्षामध्ये वैयक्तिक अनेक समस्या आहेत, वैयक्तिक तर आहेतच आहेत, परंतु काही घरकुलाचे प्रश्न प्रलंबित आहेत, काही निधी वाचून काही रोडची कुठली कामं होऊ शकलेली नाहीत, नाल्याची कामं होऊ शकलेली नाहीत, कुठले सभागृह होऊ शकलेले नाही. ते असे सर्व प्रश्न आपल्याला समोर घेऊन ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचा आहे आणि ते आपण करण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि प्रयत्न करू या ठिकाणी मी आश्वासन देतो. आता सत्ता आली तुमच्याकडं, पुढं निवडणूक 4-6 महिन्यावर निवडणूक आलेली आहे, ओपन पुरुष आरक्षण पडलेलं आहे, पुढं निवडणूक लढवणार आहेत का? निवडणूक मी आजच सांगत नाही लढवणार का नाही, शेवटी जनतेची इच्छा आहे. जनता जनार्दन जे ठरवल त्याप्रमाणे निवडणूक लढवायची असते. जनता जर म्हणली अनिल भुजेकर आपण उभा राहायला पाहिजे तर त्या ठिकाणी आपण फॉर्म भरू. जनतेच्या मनात जर नसेल की आपण फॉर्म भरू नये किंवा दुसऱ्याला संधी द्यावी तर त्या ठिकाणी निश्चितच जनतेच्या आपले मायबाप जनतेचा विचार करून त्या ठिकाणी नवीन सरपंचाचा नवीन पदाधिकाऱ्यासाठी आपण निवड त्या ठिकाणी करू. त्यामुळं आपणच असावं असं काही नाही, परंतु आपल्या माध्यमातून आपल्या जनतेसाठी गावासाठी आपण विकास करण्यासाठी सक्षम असले पाहिजे. उमेदवार आपले असतील किंवा प्रतिनिधी आपण असो किंवा नसो, माननीय राजाच्या माध्यमातून आपण निश्चितच गेल्या 10 वर्षांमध्ये जो कुठल्याच गावामध्ये विकास झाला नाही अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आपण आपल्या गावामध्ये करून दाखवला आहे. त्यामुळं मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की आपण उमेदवार निवडत असताना फार मोठा पैशावाला आहे, फार मोठा करोडपती आहे किंवा फार मोठी आश्वासन देतोय हे न विचारत करता आपण पाहिलेलं आहे की किती मोठी आश्वासन दिली. घरात प्रत्येकाच्या जे अर्ज जाईल, प्रत्येक महिन्याला आरोग्य तपासणी केली जाईल, प्रत्येक हिवडे बाजार सारखं गाव करू, पाटोदे सारखं गाव करू, प्रत्येकाला गिरणी दळण फुकट घेऊ, ही सगळी आश्वासनं फोल ठरली. म्हणून माझं आश्वासन, माझं एकच त्याला विनंती आहे की आपल्या समाजात मिसळणारा, गावात राहणारा, गावांबरोबर त्याची नाळ जुळलेली किंवा गावांविषयी तळमळ असणारा असा योग्य उमेदवार आपण त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहा आणि त्या उमेदवाराला निवडून आणा. आणि निश्चितच या 5 वर्षामध्ये जो आपला विकासाचा बॅकलॉग पाठीमागे राहिलाय तो पुढल्या 5 वर्षामध्ये आपण निश्चितच भरून काढण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू आणि तो पुढच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षाचा विकास कसा होईल यासाठी निवडून योग्य सरपंचाला आपण निवडून देऊ अशी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो. योग्य सरपंच हाच आपला विकास आहे. फक्त 15-20 दिवसासाठी बोलताना बळी पडू नका, कोणाच्या आमिषाला बळी पडू नका आणि त्याच्या प्रॉपर्टीकडे बघून कुणी मतदान करू नका. कुणी कोणाची प्रॉपर्टी कोणाला देत नाही. प्रॉपर्टी ज्याची त्यालाच असते, पण आपल्या विकासासाठी आपल्या गावासाठी जो योग्य निर्णय देतो, योग्य गावाच्या पाठीमागे उभा राहतो, लोकांच्या अडीअडचणी समजतो, लोकांच्या सुखदुःखात सामील होतो, अशाच माणसाला निवडून द्या. त्या ठिकाणी मी असेल किंवा नसेल आपण सर्वांनी एकच विचार करा की अशा भूलथापाला बळी पडून जे आपण गेल्या 5 वर्षात आपल्या गावचं आतून नुकसान केलंय ते पुढच्या 5 वर्षात होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि धन्यवाद देतो.